नमस्कार मित्रांनो, आज दिवस आहे तिसरा आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण काल टाकलेलं यांना एक भांडं होतं मित्रांनो फीडचं, जे आपल्या 50 पिल्लांनी ते एक भांडं पूर्ण संपवलं. त्यानंतर आपण सकाळी यांना लेक्झन विमराल पाण्याद्वारे दिलेली होती, ती पण यांनी संपवली मित्रांनो. त्यानंतर आपण संध्याकाळी प्लेन पाण्याचं भांडं लावलं होतं, ते पण यांनी संपवलं. आता आपण करणार आहोत मित्रांनो आपल्या केजची साफसफाई. मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण ब्रूडिंगला पिंजऱ्यामध्ये चिक्स ठेवलेले आहे मित्रांनो, त्या ठिकाणी ते अशी घाण करून ठेवता मित्रांनो. तर तुम्ही त्यांच्या टेम्परेचर आणि दाना पाण्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मित्रांनो त्यांना अशा साफसफाईकडे लक्ष द्या मित्रांनो, की जेणेकरून या बच्चांना कोरडावा आणि बसण्यासाठी चांगली जागा मिळाली पाहिजे. जर कधी मित्रांनो यांना ओलावा मिळाला अथवा बसण्यासाठी जर कधी चांगली जागा मिळाली नाही मित्रांनो, तर यांच्यामध्ये फंगल इन्फेक्शन, बुरशीचं प्रमाण निर्माण होऊ शकतं मित्रांनो, आणि त्याच्यामुळेही तुमचे भरपूर पिल्ले आजारी पडू शकता अथवा मृत्यू पाहू शकता मित्रांनो. तुम्ही अशा प्रकारे आपल्या केजची साफसफाई करून पिल्लांची होईल तितकी काळजी घ्या मित्रांनो. जितकी काळजी घेणार, जितके पिल्ले चांगले मोठे होणार मित्रांनो, तितका तुम्हाला तुमचा कुक्कुटपालनातील जो रिझल्ट आहे मित्रांनो हा चांगला मिळणार. स्टार्टर भरणार आहोत मित्रांनो, गावरान स्टार्टर सीपी कंपनीचा. काल यांनी एक पूर्ण भांडं संपवलं मित्रांनो. आता एक भांडं आपण यांना स्टार्टर टाकलेला आहे मित्रांनो. त्यानंतर थोडाफार फीड आपण खालती टाकत असतो मित्रांनो. हे जो पिल्ले असतात मित्रांनो, सगळेचे सगळे भांडे असते, यांचे तोंड एका वेळेस बसत नाही, म्हणून थोडाफार मोकळा टाकायचा. त्यानंतर मित्रांनो या पाण्याचं भांडं हे आता आपण अशा प्रकारे सफा करणार आहोत मित्रांनो. पाण्याचे जे भांडे असतात मित्रांनो, हे रोज साफसफाई झाली पाहिजे. एक वेळेस हो अथवा 2 वेळेस यांना फ्रेश आणि चांगल्या प्रमाणात पाणी द्यायचं आहे ना मित्रांनो, नाही तर पिलांवर कुठलाही आजार येऊ शकतो मित्रांनो, अथवा पिलांचे डायजेशन बिघडू शकते मित्रांनो. हे आहे मित्रांनो यांना घेतलेलं आपण पाणी, आणि 50 पिलांसाठी 2.5 ml विमराल हे आपण यांना पाण्याद्वारे रोज जसं देता मित्रांनो त्याच प्रकारे विमराल लेक्झिन 3 ते 4 दिवस चालू ठेवायचा मित्रांनो. सुरुवातीला चिक्सला त्याच्याने त्यांच्यावर येणारं कुठलं इन्फेक्शन असलं काही असलं मित्रांनो तर ते येत नाही, आणि त्यांची इम्युनिटी चांगली असते मित्रांनो. आता हे आहेत मित्रांनो आपले सातपुडा गावरान चिक्स. जो फीड मी खालती टाकलेला होता मित्रांनो त्यांना, तो फीड बघू शकता तुम्ही. पिले अशा प्रकारे खाण्याचं काम करत आहेत. आणि आजचा आहे मित्रांनो 3रा दिवस. तुम्ही बघू शकता 3ऱ्या दिवशी पिलांचे
पख कशा प्रकारे बाहेर आलेले आहेत. आणि आपल्या पिंजऱ्यातील तापमान आहे मित्रांनो, आता आपण पिंजरा ओपन केलेला आहे म्हणून 80.5 फॅरनहाइट. यांना आपण रेग्युलरमध्ये सध्याला थंडी वाढलेली मित्रांनो, तर आपण यांना 90 ते 93 फॅरनहाइट्स तापमान देतो मित्रांनो, की याच्यामुळे पक्ष्यांना थंडी वाजली नको पाहिजे आणि पक्षी हे एका ठिकाणी जमा होऊन म्हणा अथवा एकावर एक येऊन मृत्यू नको पावले पाहिजे मित्रांनो. म्हणून यांना आपण टेम्परेचरकडे व्यवस्थित लक्ष ठेवावे. मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.